मसाला चिकन विदाउट एक्स्ट्रा वॉटर. येस, ही भन्नाट रेसिपी आता आपण बघूया सविस्तर कृती. त्यासाठी मी इथे 2.5 किलो चिकन घेतलं. त्याला 2 ते 2.5 चमचे मीठ लावलं, 2 चमचे हळद, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट, 2 चमचे गरम मसाला आणि धने पावडर आणि 1 चमचा लाल तिखट लावून ह्याला असं छान दही लावून मॅरिनेशन करून झाकून साईडला ठेवून दिलं. आणि आता मसाल्यासाठी त्याला 1 वाटी खोबरं छान लाल भाजून घ्यायचं. नंतर मिक्सीमध्ये स्मूथ पेस्ट करायची. आता मी कढईमध्ये 1/2 लिटर तेल घेतलं आहे. 2.5 किलो चिकन म्हणून मी 1/2 लिटर तेल घेतले. तुम्ही तुमच्या प्रमाणामध्ये कमी चिकन असेल पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो त्या प्रमाणानुसार घ्या. त्यासाठी इथे मी कंप्लीट 1 किलो उभा चिरलेला कांदा तेलामध्ये भाजायला ठेवून दिला आणि इथे साईडला कुकरमध्ये 1 थेंबही पाणी न घालता चिकन शिजायला ठेवून दिलं. लो फ्लेमवरती. हे बघा, अगदी बारीक गॅसवर 7 ते 8 मिनिट. आणि कांदा असा छान लाल होईपर्यंत भाजून घेतला. साईडला हा असा फेसाळल्यासारखा एकदम लाल तळला गेला पाहिजे कांदा. तर स्मूथ ग्रेव्ही होण्यासाठी कांदा असा लाल तळणे गरजेचे आहे. नंतर तेलामध्ये खोबरं भाजून आपण स्मूथ पेस्ट केली होती मिक्सरमध्ये ती घातली. आणि आता कांदा बारीक करून तोही घातला. दोन्ही मिळून मिक्स करून छान तळून घ्यायचं. मग मोठ्या आकाराचे 2 टोमॅटो, छोटे असतील तर 4 टोमॅटो प्युरी ही अशी तेल सुटेपर्यंत छान तळून घ्यायचं. कच्चेपणा टोमॅटोचा पूर्ण निघून गेला पाहिजे. मग त्यामध्ये 1 वाटी लाल तिखट, हळद 1 चमचा घालून छान मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर त्यामध्ये फेटलेलं 2 चमचे दही घ्यायचा. दही नेहमी मी गोकुळचा वापरते. खूप छान दही असतो किंवा घरचा स्वतः बनवलेला. आणि त्यामध्ये आता अद्रक लसूण कोथिंबीर हे मिक्स झालं की हे बघा किती छान साईडला जे शिजायला आपण चिकन ठेवलं होतं ते मस्त बारीक गॅसवर फक्त 8 मिनिटासाठी वाफायला ठेवलं तर ते एवढं छान शिजून तयार झालं. आणि त्याला पाणीही इतकं सुटलं की एक्स्ट्रा पाण्याची गरजच नाही. आणि तेवढ्याच पाण्यामध्ये हे आपल्याला सर्व मसाले चिकन एकजीव करून मसाला चिकन रेडी करायचं आहे. आणि छान असं मिक्स करायचं. वरूनही मी गरम मसाला टाकला आणि झालं आपलं चिकन तयार. मस्त कांदा लिंबू भाकरी चपाती सोबत जेवायचं.